हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॅपिट्यूडचं कॅपिटल ऑफ लर्निंग. मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना मी घेऊन आलेलो आहे. बघा, ज्याही विद्यार्थ्यांनी महानिर्मिती म्हणजेच महाजिनकोच्या केमिस्ट कॅडरसाठी जे फॉर्म्स आहेत ते फिलअप केले होते, त्यासाठीची ही सूचना आहे. कालच्या तारखेला म्हणजे 19 जून 2025ला ही ऑफिशियल करण्यात आली होती. याबाबतची संपूर्ण मी तुम्हाला माहिती देतो, पण त्या अगोदर जर तुम्ही आजच फर्स्ट टाइम व्हिजिट करत आहात चॅनलला, तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी आणि टाईमली अपडेट्स हे कॅपिट्यूडच्या मार्फत तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे. आता बघा ही ज्या केमिस्ट कॅडरसाठी ज्या पोस्ट आलेल्या होत्या त्यासाठीची ही जाहिरात आहे. त्याची जी एक्झामिनेशन डेट आहे ही थोडीशी पुढे ढकलण्यात आलेली आहे. कुठल्या एक्झाम्स पुढे पोस्टपोन झाल्या नाही, कुठली एक्झाम तशीच राहणार आहे, याबाबतची संपूर्ण सूचना ही महाजनकोने त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला काल दिलेली आहे. बघा काय म्हटलेलं आहे. सूचना: महानिर्मिती जाहिरात क्रमांक 225 अन्वये रसायनशास्त्र संवर्गातील दिनांक 26/6/2025. ठीक आहे, मी मेन्शन करतो. बघा काय काय आहे. 26/6. ठीक आहे, म्हणजे 26 जूनला जी परीक्षा होणार होती त्यात कुठल्या कॅडर्स आहेत बघा. कनिष्ठ रसायनशास्त्र, सहाय्यक रसायनशास्त्र व उपकार्यकारी रसायनशास्त्र ऑनलाईन परीक्षेच्या तारखेतील बदलाबाबत. आता ही पूर्ण नोटिफिकेशन वाचून घेऊया आणि ह्या खालच्या मधल्या पॅराग्राफमध्ये याबाबतची माहिती दिलेली आहे. उपरोक्त विषयास अनुसरून महानिर्मितीकडून रसायनशास्त्र संवर्गातील विविध पदे भरण्याकरिता महानिर्मिती जाहिरात क्रमांक 2/2025 प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरील जाहिरातीनुसार प्रसिद्ध केलेल्या पदांपैकी कनिष्ठ रसायनशास्त्र, सहाय्यक रसायनशास्त्र व उपकार्यकारी रसायनशास्त्र या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा दिनांक 26/6/2025 रोजी आयोजित करण्यात आली आहेत. त्याविषयी संदर्भीय क्रमांक 4 वरील सूचनवे उमेदवारांना कळवण्यात आलेले आहे. तथापि सदरच्या दिवशी MPSCची जी परीक्षा आहे, ठीक आहे, गट ब राजपत्रित पदांसाठी संयुक्त मुख्य परीक्षा 2024 आयोजित करण्यात आली असल्याने महानिर्मिती कंपनीच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्याबाबत उमेदवारांकडून निवेदने प्राप्त झाली होती. बघा, MPSCची परीक्षा असल्याकारणामुळे यामध्ये विद्यार्थ्यांकडनं ज्या एक्झामिनेशन डेटला चेंज करण्यासाठी काही निवेदन प्राप्त झाल्या असल्याकारणामुळे ही जी विद्यार्थ्यांना परीक्षेचं जे आहेत मुकावे न लागायसाठी, म्हणजे दोन्ही परीक्षा ज्या आहेत त्यांना अटेम्प्ट करता येईल, महाजनकोची सुद्धा आणि MPSCची सुद्धा, त्यासाठी सुद्धा हा चेंज करण्यात आलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की उमेदवारांना परीक्षा, आता इथून महत्त्वाचं बघा, लक्षात ठेवा, उमेदवारांना परीक्षेची संधी प्राप्त व्हावी आणि त्यांना परीक्षेसाठी उपस्थित राहता यावे यास्तव मान्य सक्षम अधिकारी यांनी दिनांक 26/6/2025 रोजी होणाऱ्या कनिष्ठ रसायनशास्त्र, सहाय्यक रसायनशास्त्र व उपकार्यकारी रसायनशास्त्र या 3 पदांच्या ज्या परीक्षेच्या दिनांकात चेंज करण्यात मंजुरी दिली आहे, त्यानुसार 26/6/2025 होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा दिनांक 26/6/25 ऐवजी 9/7/2025. आता बघा नवीन तारीख कुठली दिलेली आहे, 9 जुलै. ठीक आहे, 9 जुलै. त्यामध्ये 3 पोस्ट राहणार आहे. कसे 2 पोस्ट राहतील, कनिष्ठ रसायनशास्त्र व सहाय्यक रसायनशास्त्र, आणि 10 तारखेला जी आहे ही उपकार्यकारी रसायनशास्त्र रोजी ही आयोजित करण्यात येईल. ठीक आहे, आणि सोबतच 30/6/2025 रोजी होणार आहे, 30/6/2025 म्हणजे 30 तारखेची जी परीक्षा होणार होती, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्र या पदाची जी ऑनलाईन परीक्षा होईल यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे 3 बदल झालेले आहे, एक ॲज इट इज आहे, आणि ही जी परीक्षा 30 तारखेलाच होईल. ठीक आहे, याची पूर्ण तुम्हाला नोंद घ्यायची. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी याची अजून ही अपडेट तुम्हाला मिळाली नसेल, ठीक आहे, तर ह्या अपडेटनुसारच तुम्ही तुमचं चेंजेस आहेत हे करायचे आहे. प्रिपरेशन स्ट्रॅटेजीसुद्धा चेंज करायची, आणि अजून तुम्हाला नॉन टेक्निकलचे कुठले टॉपिक्स प्रिपेअर करायचे याबाबतची संपूर्ण मी माहिती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे, आणि काही विद्यार्थ्यांना अजूनही काही अडचण असल्यास आणि क्वांटिटेटिव्ह इंग्लिश आणि लॉजिकल लिसनिंग प्लस मराठीचे काही टॉपिक्स तुमचे सुटले असल्यास तर हा आपला कॅपिट्यूडच्या कोर्सला तुम्ही एनरोल करून ते जे टॉपिक्स आहे पर्टिक्युलर मी स्पेशली सांगतो. बघा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, हे बघा लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल लिसनिंगचे जे काही महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहेत ना, हे टॉपिक्स मात्र तुम्ही प्रिपेअर करून घेत चला, जेणेकरून ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला इक्वली आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला मार्क्स पाहाव्यास मिळतील. ठीक आहे, आणि काही अडचण असल्यास मला नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सॲपला, त्यावरती जाऊन तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, आमची टीम तुम्हाला हेल्प करेल किंवा मी पर्सनली तुम्हाला हेल्प करेल. आणि काही अजून कन्सर्न असल्यास तुम्ही या व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लिंक्सला जाऊन ॲप्लिकेशन जे आहेत ना डाउनलोड करू शकता. तिथे सुद्धा हेल्प सेक्शनचं आपल्याकडे प्रायोजन केलेलं आहे, तिथे सुद्धा तुम्ही क्वेरी विचारू शकता. आणि काही अजून अडचण असल्यास मला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही कन्सर्न करून विचारा. बघा, ज्या गोष्टीची तुम्हाला आतुरतेने वाट होती या परीक्षेची, ज्याची डेट मागेच रिलीज करण्यात आली होती, त्याची तुम्ही व्यवस्थितरित्या तयारी करा. कॉन्स रिझनिंग आणि मराठीचे जे टॉपिक्स मी सांगितले होते याआधी, जे व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड केले होते, ठीक आहे, ते तुम्ही व्यवस्थितरित्या करून चला, कारण की नॉन टेक्निकल हा गेम चेंजर राहणार आहे. ठीक आहे, त्यासाठीच आपण हा कोर्स जो आहे सगळ्या केमिस्ट कॅडरच्या पोस्टसाठी आपण मागेच रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये 4 सब्जेक्ट कॉन्स, रिझनिंग, इंग्लिश आणि मराठी हे सगळे तुम्हाला त्यात पाहायला मिळेल. ठीक आहे, तर या सेशनला, या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा जेही विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. तर भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन.